ठिकाणी एक इशारा दिला होता आणि आज या ठिकाणी 23 तारखेला बी-वार्ड अन्याय निवारण कृती समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कळंबा फिल्टर हाऊस मध्ये आलेत. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि हे आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वीच आदरणीय हर्षजित घाडगे जल अभियंता यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ह्या भेटीमध्ये कृती समितीनं इथं जे जे काय प्रॉब्लेम्स आहेत की कळंबा फिल्टर हाऊस ऐतिहासिक हे हेरिटेज असलेली प्रॉपर्टी आणि पाण्याचा ह्या ठिकाणी साठा जो होतो तो कोल्हापूरच्या माझ्या जनतेला पुरवला जातो आणि त्याचं संरक्षण होत नाही आहे. त्या ठिकाणी ज्या टाक्या आहेत त्या ओपन आहेत, उघड्यावरती आहेत. त्या ठिकाणी ह्या फिल्टर हाऊस मध्ये काही लोक या ठिकाणी दारू प्यायला बसतात, गांजा वरतात, अफिंग करतात. या ठिकाणी भटकी कुत्रे येतात, घोडे येतात, जनावर काही काही येतात. अशा पद्धतीचं या ठिकाणी कृती समितीला दिसून आलं. त्यामुळे कृती समितीनं आदरणीय घाडगे साहेबांच्याकडे मागणी केली की आपण ह्या पाण्याचं संरक्षण करावं, रक्षण करावं या ठिकाणी आणि ह्या फिल्टर हाऊसला कंपाऊंड वॉल करून या ठिकाणी गेटवरती सुरक्षा रक्षक बसावा. हे संपूर्ण ह्या फिल्टर हाऊसला कंपाऊंड वॉल व्हावी आणि ज्या ठिकाणी पाणी फिल्टर होतंय त्या ठिकाणी त्याचं संरक्षण झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या त्यांनी मागणी केलेल्या आहेत. गेली 15 वर्षामध्ये या ठिकाणी फिल्टर हाऊसला जे टँकर येतात पाणी भरायला, ते टँकर ज्या रस्त्याने येतात त्या रस्त्याची दुरावस्था जर बघितली तुम्ही तर अत्यंत भयानक आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी कृती समितीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे की तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणची कॉन्क्रीटचे रस्ते करा, या ठिकाणी बगीचाची सुव्यवस्था करा, त्या ठिकाणी व्यवस्था करा आणि आमच्या ह्या कोल्हापूरच्या जनतेचं रक्षण करा, संरक्षण करा. आणि ह्यातूनच जर हे झालं नाही तर माननीय आयुक्त मॅडम यांना आम्ही गेटवरती अडवून महानगरपालिकेला देखील आम्ही कुलूप लावणार अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिलेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः असू दे, डॉक्टर सुषमा जरग असू देत, मानसी लोळगे असू दे, विजय खाडे पाटील असू दे, आम्ही चौघही लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेट दिलेले आहे आणि आम्ही कृती समितीला तसं आश्वासन पण दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही त्याचं रक्षण करतोय, संरक्षण करतोय अशा पद्धतीचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे.